तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्लास्टरच्या मसाल्यामध्ये सिमेंट आणि रेतीचे प्रमाण किती असायला हवे आणि प्लास्टरचा मसाला कशा प्रकारे बनवायचा आहे ते. तर मंडळी, साधारणतः काळी रेती असल्यास 20 घमेले रेतीमध्ये 1 सिमेंट बॅग मिसळवली जाते. आणि मंडळी, रेती जर का पिवळी किंवा तेलवाळू असल्यास 24 घमेलेल्या 1 सिमेंट बॅग असे प्रमाण असते. मंडळी, हेच प्रमाण वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे असू शकते. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये काळी रेती असल्यामुळे या ठिकाणी सुरुवातीला 20 घमेली रेती टाकलेली आहे. रेती टाकल्यानंतर मंडळी, रेतीला व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे गोलाकार पसरवून घ्यायची आहे. रेती पसरवल्यानंतर त्यावर टाकायचे आहे सिमेंट. सिमेंट टाकल्यानंतर मंडळी, पूर्ण रेतीवर सिमेंट पसरवायचे. सिमेंट पसरवल्यानंतर मसाल्याला व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे काटायचं आहे. मंडळी, मसाला एक वेळ काटल्यानंतर त्याला दुसऱ्यांदा त्याच पद्धतीने काटायचा आहे. दुसऱ्यांदा काटल्याने मंडळी, सिमेंट हे रेतीमध्ये पूर्णपणे मिसळले जाते. त्यानंतर मंडळी, मसाल्यामध्ये पाणी टाकण्यासाठी गोलाकार आरे करायचे आहे. आरे केल्यानंतर मंडळी, त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी टाकायचे. आपण पाहत असलेल्या व्हिडिओमध्ये रेती आधीच ओली आहे, त्यामुळे त्या मसाल्यामध्ये 2च बाल्टी पाणी टाकलेले आहे. पाणी टाकल्यानंतर मंडळी, जो आऱ्याच्या बाजूने सुका मसाला असतो तो आऱ्यामध्ये टाकलेल्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. मंडळी, पाण्यामध्ये मसाला टाकल्यानंतर पाणी पूर्णपणे जिरू द्यायचे आहे. पाणी जिरल्यानंतर मंडळी, पावड्याने त्या मसाल्याला काटायचे आहे. अशा प्रकारे मंडळी, आपला प्लास्टरचा मसाला तयार होईल. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तर आता भेटू आपण नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.